जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खात रामटेक भंडारा राष्ट्रीय महामार्ग 244 बंगा कंस्ट्रक्शन कंपनीने उडान पुलिया बनविलेला असून पथदिवे न लावता रहदारीसाठी सुरू करण्यात आलेला आहे। संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता ट्रायल असल्याचे सांगून नियमित रहदारीसाठी कुठलाही गाजावाजा न करता सुरू असल्याचे दिसून येत आहे। 2 ते 3 महिने उलटून सुद्धा आजपर्यंत पथदिवे लावण्यात आलेले नाही। देशाचे केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांच्या गृह जिल्ह्यात उडान पुलियावर अंधाराचे साम्राज्य दिसून येत आहे। संबंधित अधिकारी मोठी दुर्घटना घटण्याची वाट बघतात का, जनतेला प्रश्न पडलाय। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। आपण आलो आहोत आज भंडारा रामटेक राष्ट्रीय महामार्ग। या राष्ट्रीय महामार्गावरती बंगा कंस्ट्रक्शनने हा ओव्हरब्रिज बनवलेला आहे आरओबी। ह्या आरओबीवरती अंधार आहे आणि अंधारमध्ये इथं एकही पथदिवे हे लावण्यात आलेले नाही आहेत। या जिल्ह्याचे, या देशाचे केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी या जिल्ह्याचे केंद्रीय सडक परिवहन मंत्री असताना सुद्धा ह्या आरओबीवरती पथदिवे लावण्यात आलेले नाही आहेत। या भोंगळ कारभाराकडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन याच्यावरती काढोका आलेला आहे, तरी कुणीही अधिकारी लक्ष न देता इथं अंधार आहे। हा एवढा मोठा करोडो रुपये खर्च करून शासनाने हा आरओबी तयार केलेला आहे, पण इथं कुठलीही लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही आहे। आपण पाहू शकता ह्या बाजूला हे पूर्ण अंधार आहे। हे आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे मी। हे संपूर्ण इथं अंधार आहे। भविष्यात मोठा कुठेही इथं अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, हा जनतेला पडलेला प्रश्न आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूजसाठी छबिलाल गिरीपुंजे, मौदा। गेल्या 7 वर्षापासून भंडारा रामटेक महामार्गावरील आरओबी पुलियाचं काम खात येथे सुरू करण्यात आलेलं होतं। हे काम करत असताना अनेक अडचणी आल्या, पण आम्ही वारंवार आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनात हे काम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये आलेल्या अडीअडचणी दूर करून आत्ता हे काम पूर्ण झालेलं आहे। पण हे काम पूर्ण झाल्यानंतर हा पुलिया चालू केल्यानंतर याच्यामध्ये आताही काही अडचणी आम्हाला आढळून आलेल्या आहे, जसे की याच्यामध्ये इलेक्ट्रिकची व्यवस्था नाही आहे, दिशानिर्देश फलक लावण्यात आलेले नाही आहे, याला व्यवस्थित कलरिंग करण्यात आलेलं नाही आहे, पट्टे देण्यात आलेले नाही आहे। तरी संबंधित विभागाला आमची मागणी आहे की याच्यामध्ये ज्या राहिलेल्या त्रुटी आहेत, ज्या अडचणी आहेत त्या दूर करून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात यावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये गावकऱ्यांना बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।